आलो आहोत पंचायत समिती चांदवड येथे आणि येथील महिला बचत गटांनी वेगवेगळे जे काही प्रॉडक्ट इथे तयार केलेले आहेत तर त्याबद्दलची आपण थोडक्यात माहिती घेऊया, ऐकूया त्यांच्याच तोंडून। हां, ताई आपलं नाव? नमस्कार, मी वर्षा गणेश देशमुख, राहणार मंगरूळ, तालुका चांदवड, जिल्हा नाशिक। आमचा उत्तुंग महिला उत्पादक समूह आहे। त्यात आमच्या 22 महिलांनी हे सगळे प्रोडक्ट हाताने बनवलेले आहे। हे आमचं ऑर्गॅनिक सोप बनवलेलं आहे, काही लिक्विड सोप बनवलेले आहे सर्व महिलांनी घरी। आणि ही अगरबत्ती आमची पाटावर वळलेली मशीनची अगरबत्ती नाही। हे मूग डाळीचे वडे, हे मशरूम आहे, मशरूम पण आमच्या तिथे लावलेले आहे शेड आम्ही, त्याच्यात हे बेड बांधलेले आहे। मधमाशांचे पण पेट्या लावलेल्या आहे तिथलं हे मध्ये। हे आवळा कॅन्डी पण घरी बनवलेली आम्ही। बाकीचे हे प्रोडक्ट सर्वांचे उडीद पापड, कुरडया, हे अरे वा, अतिशय छान। आणि कायम स्वरूपी आम्ही विक्रीला आमचे तयार असतात। कुठल्याही सीझनला मागितली तरी माल आमचं उपलब्ध असतं। एकूण किती महिला आहेत आपल्या बचत गटामध्ये? गटात तर तशा 30 आहे, पण आम्ही 22 महिला पूर्ण एकत्र येऊन काम पूर्ण करतो। अरे वा, उत्पादक समूह आहे आमचा। आपलं खूप खूप अभिनंदन। खूप छान आणि नैसर्गिक असे प्रॉडक्ट आपण तयार केलेले आहेत की जे वापरल्यामुळे बघा, हे सोप जे आहेत तर नॅचरली आहेत, सर्व ऑर्गॅनिक सोप आपण तयार केलेले आहेत की ज्यामुळे आपल्या त्वचेला कुठलीही हानी होणार नाही। तर केमिकल बेस वापरण्यापेक्षा आता जास्तीत जास्त लोक ऑर्गॅनिककडे वळलेली आहेत आणि त्याचा निश्चितच लोकांना फायदा होईल आणि आपला बचत गट हे काम करतोय। खूप खूप अभिनंदन आपलं। त्यानंतर वळूया आपण दुसऱ्या गटाकडे। ताई नमस्कार। नमस्कार नमस्कार। आपल्या बचत गटाचं नाव? सोमेश्वर महिला समूह। त्याच्यात आम्ही काय प्रोडक्ट आहे? बॅग आहे, टाकाऊपासून आम्ही टिकाऊ बॅग बनवतो, मोबाईल कव्हर बनवतो। त्यानंतर छोटी पॉकेट आहे, साडी कव्हर, दाखवा बरं एकदा। हां, अरे हे आपल्या बचत गटाने तयार केलेले आहे। बचत गटाने तयार केलेले आहे। बघा, आपण ते मिशोवरती वगैरे ऑनलाईन खरेदी करतो तर त्यापेक्षा हे आपल्या बचत गटांनी अतिशय छान आणि भक्कम असं तयार केलेलं आहे आणि कलर पण खूप सुंदर आहेत त्यांचे। हे बॅगी पण शिवलेले, म्हणजे जसे साड्यांचं आपण बनवलेलं आहे, ब्लाऊज पीस, कट पीस, ब्लाऊज पीसपासून बनवलेलं, ब्लाऊज पीस टाकाऊतून टिकाऊ आपण ड्रेस शिवला, अतिशय म्हणजे कपडा उरलेला त्या कापडाचा आपण हा वापर केलेला आहे। अतिशय सुंदर बनवलेले आहे। मोबाईल ठेवण्याचे पर्स पण आहेत, हळदी कुंकासाठी कोणाला पाहिजे असेल छोटे बटवे तयार केलेले आहेत। बचत गटाने अतिशय सुंदर अशी कलाकृती येथे तयार केलेली आहे आणि आपल्या सुंदर हातांनी जे आपण एखादी वस्तू तयार करतो तर त्याचं महत्त्व खूप असतं। म्हणजे आपल्याला तो एक प्लास्टिकच्या वस्तू घेतो आपण आणि त्याला हळदी कुंकाचा मान देतो आणि आपण ते कुठेतरी बाजूला फेकून देतो। त्यापेक्षा आपण हे पॉकेट जे घेतलं ते याचा आपण चांगलं वापरून ते फेकलं तरी काही वाटत नाही। बरोबर, म्हणजे प्लॅस्टिकच्या वस्तू यूज अँड थ्रो असतात आणि पर्यावरणाला पण घातक असतात। तर ते आपण जर दिलं महिलांना, हा संदेश जर दिला की या टाकाऊतून टिकाऊ वस्तू तयार करून आणि आपण आपल्या मैत्रिणीला हळदी कुंकाला जर दिलं तर निश्चितच तिला पण आनंद होईल आणि ती वस्तू वापरल्या पण जाईल। आपले खूप खूप अभिनंदन। हो, आपली संस्कृती पण आपली टिकली जाईल। हो, आपण काय करतो, हळदी कुंकू म्हणतो आणि प्लॅस्टिकच्या वस्तू आणून फेकून देतो। ते न करता आपण हे पाऊस जर घेतले तर त्यातून आपल्याला संस्कृती आपल्याला जपण्याचा सोपा मार्ग आहे। अरे वा, अभिनंदन आपलं। नमस्कार, माझे नाव प्रमिला बाजीराव पवार, राहणार वराडी। आमची घरगुती बनवलेली हळद, सेलमची हळद आहे, घरी बनवलेली सेंद्रिय हळद। त्यानंतर आपण काय बनवलेलं आहे? त्याचबरोबर आमचे हे मयुरी गृह उद्योगचे गावठी गाईचे तूप आहे, त्याचसोबत उडीदाचे पापड आहेत, नागिनीचे पापड आहेत, तांदळाचे पापड आहेत आणि अशा मसाले पण असतात। पण आता आमचा स्टॉक संपलेला आहे, पण तुम्हाला जर पाहिजे असेल तर तुम्ही या मोबाईल नंबरवरशी कॉन्टॅक्ट करून आम्हाला तुम्ही ऑर्डर देऊन तुम्हाला जे पाहिजे ते तुम्ही बनवून घेऊ शकता। निश्चितच, आणि आता उन्हाळ्यात तर या पदार्थांची मागणी खूप वाढते। नागलीचे पापड, उडदाचे पापड, बाजरीचे पापड पण भेटतात आमच्याकडे। उडीद पापडमध्ये पालक, लसूण, मिरचीचे पण पापड भेटतात
आणि तुम्हाला जर पाहिजे असेल तर तुम्ही मागणी करू शकता आणि तुम्हाला आम्ही ऑर्डर पुरवू शकतो. आपल्या बचत गटाचं नाव आणि ॲड्रेस आम्हाला सांगा. अच्छा, आमच्या बचत गटाचं नाव आहे मयुरी गृह उद्योग म्हणून बचत गटाचं नाव नाही, बचत गटाचं नाव मयुरी गृह उद्योग. ह्याच्यावरती मोबाईल नंबर पण दिलेला आहे आणि कॉन्टॅक्टसाठी तुम्ही मोबाईल नंबरवरती फोन केल्यानंतर कॉन्टॅक्टसाठी तुम्ही आशा सोनवणे म्हणून विचारू शकता. थँक्यू. नमस्कार, माझं नाव टीना प्रताप परदेशी, राहणार धोंडगव्हाण. माझ्या समूहाचं नाव साई पूजा स्वयंसहायता समूह. माझा समूह राजगड ग्रामसंघाला जोडला असून आमच्या गावात मी गाव पातळीवर CRP म्हणून काम करते आणि आमच्या गावात मी महाकाल उत्पादक समूह आहे स्थापन केलेले आहे. आमच्या उत्पादक समूहाने हे मुखवास तयार केलेले आहे, परत हे आवळा कॅन्डी तयार केलेले आहे, आवळा सिरप तयार केलेलं आहे, आवळा मुरब्बा, आवळ्याचे आम्ही भरपूर आवळा सुपारी, आवळ्याचे पदार्थ, आवळ्याचे लोणचं, परत हे आवळा जेली पण तयार केलेली आम्ही. असे आम्ही सगळे उत्पादक समूहात 25 जण आहे. 25 जण मिळून वेगवेगळे पदार्थ आम्ही बनवतो. अरे वा, थँक्यू.